नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन राज्यसेवा 2020 या लेक्चर सिरीजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चर सिरीजमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेत आहोत. या अंतर्गत आपण आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये ज्या इतिहास या घटकावर जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करू आपण. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? तर बघा ऑप्शन पहा. दुसरा चंद्रगुप्त, दुसरा ऑप्शन आहे समुद्रगुप्त, तिसरा ऑप्शन आहे कुमारगुप्त आणि चौथा ऑप्शन आहे स्कंदनगुप्त. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कुमारगुप्त. कुमारगुप्त याने महेंद्रादित्य ही पदवी धारण केली होती आणि त्याने त्याच्या कालखंडामध्ये अश्वमेध यज्ञ ही केला होता. त्यानंतर आपण जर गुप्त साम्राज्याबद्दल जर पाहिलं तर मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर उत्तर भारतात कुशन साम्राज्य सत्तेवर आले आणि इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत कुशन साम्राज्याची ही सत्ता संपुष्टात आली. त्या कुशनांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर गुप्त साम्राज्याचा उदय झाला. गुप्त साम्राज्य हे मौर्य साम्राज्या इतके विस्तृत व व्यापक नव्हते, परंतु तरीही या साम्राज्याने जवळपास इसवी सन 319 ते इसवी सन 550 पर्यंत उत्तर भारतामध्ये राजकीय स्थिरता प्रदान केली. आपण जर प्रमुख शासक जर पाहिले तर श्रीगुप्त हा या गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. श्रीगुप्त याने इसवी सन 275 मध्ये गुप्त साम्राज्याची स्थापना केली. श्रीगुप्त नंतर चंद्रगुप्त पहिला इसवी सन 319 ते 334, त्यानंतर समुद्रगुप्त इसवी सन 335 ते 380 पर्यंत. समुद्रगुप्त हा संगीतप्रेमी म्हणून ओळखला जातो. प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा दरबारी होता आणि समुद्रगुप्तलाच भारताचा नेपोलियन ही असेही म्हटले जात होते. समुद्रगुप्तनंतर चंद्रगुप्त दुसरा 380 मध्ये सत्तेवर आला. त्याने मावळ व गुजरात हा प्रदेशही जिंकून घेतला आणि उज्जैनला त्याने दुसऱ्या राजधानीचा दर्जा दिला. यामध्ये आपण जर गुप्तांची राजधानी जर पाहिली तर गुप्तांची राजधानी ही प्रयाग आहे. प्रयाग जो की अलाहाबादचे आता परत नाव प्रयागराज यामुळेच केलेले आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण चंद्रगुप्त दुसऱ्यानंतर कुमारगुप्त सत्तेवर आला. कुमारगुप्त याने महेंद्रादित्य ही पदवी धारण केली होती. त्यानंतर कुमारगुप्तनंतर स्कंदनगुप्त, नरसिंहगुप्त हे या गुप्त साम्राज्यातील प्रमुख शासक होते. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू. तर बघा 87वा प्रश्न पाहतोय आपण. इथे जोड्या लावा विचारलेले आहेत. इथे काही प्राचीनकालीन नावे दिलेली आहेत आणि त्यांच्या अर्थावरून त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर बघा तशन म्हणजे सुतार. भागदोक हा कर वसूल करणारा होता. क्षत्रिय हा राजाचा खास कारभारी होता आणि विधाता पुरुष व स्त्री भाग घेत असलेले एक कायदेमंडळ होते, त्यालाच विधाता असे नाव दिले होते. तर बघा या जोड्या ऑप्शन 3 मध्ये दिलेल्या आहेत, म्हणजे आपलं बरोबर उत्तर ऑप्शन 3 असेल. ऑप्शन 3. त्यानंतर बघा आपण पुढला प्रश्न पाहू. त्यानंतर बघा 88वा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. खाली 2 विधाने दिली आहेत, त्या विधानांवरून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा अविधान. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इमानगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. तर बघा ब विधान. बघा राजस्थानचे आहेर व गिलगुंड, मध्य प्रदेशमधील मावळ, कायथा, येरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. तर बघा इथे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष कुठे मिळालेले आहेत या संदर्भात हे 2 विधाने दिलेली आहेत. तर बघा हे दोन्ही विधाने हे बरोबर आहेत. आपले बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीबद्दल आपण जाणून घेऊ. तर बघा ताम्रपाषाण म्हणजे या काळात तांब्याचा शोध लागल्यामुळे आणि दगडाचा आणि तांब्याचा एकत्रित वापर करत असल्यामुळे या काळाला
किंवा या संस्कृतीला ताम्रपाषाण युगीन संस्कृती असे म्हटले होते. आपण ताम्रपाषाण संस्कृतीबद्दल आणखीन थोडं जाणून घेऊ. तर बघा, ताम्रपाषाण युगीन मानव हा प्राणी पाळत असे. गाय, शेळी, मेंढी, म्हैस इत्यादी प्राणी तो पाळत होता. काही ठिकाणी हुंटाचेही अवशेष सापडलेले आहेत. मात्र या ताम्रपाषाण युगीन मानवाला घोडा हा माहीत नव्हता. त्याने घोड्याचा वापर केलेला कुठेही उल्लेख नाही आहे. ताम्रपाषाण युगीन मानव हा शेतीही करत असे. शेतीमध्ये त्याने गहू, तांदूळ, बाजरी, मसूर इत्यादी पिके ते घेत होते. तसेच या काळात कापसाची लागवडही तो करत असे. या संस्कृती ते घर बांधण्यासाठी दगड व मातीच्या विटांचा वापर करत होते आणि त्यांचे साधारणपणे त्यांची घरे हे गोल आकाराची होती. या ताम्रपाषाण युगीन काळामधील मानवाला कापड बनवण्याची कला अवगत झाली होती आणि ताम्रपाषाण युगीन मानव हा स्त्री देवतेचा उपासक होता. हडप्पा आणि ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमधील जर फरक पाहिला तर हडप्पा संस्कृती ही फक्त सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या प्रदेशातच होती, पण ताम्रपाषाण संस्कृती ही संपूर्ण भारतात तुटक स्वरूपात पसरलेली होती. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती मिळते? तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे छोटे शिलालेख. त्यानंतर जर आपण अशोक सम्राटाबद्दल जर पाहिलं तर बिंदुसार नंतर अशोक हा मौर्य सम्राट बनला होता. त्याने इसवी पूर्व 273 ते इसवी पूर्व 232 मध्ये राज्य केले आणि बुद्ध स्रोतांनुसार असे म्हटले जाते की सम्राट पदासाठी अशोकने आपल्या 99 भावांची हत्या केली होती. त्यानंतर जर अशोकांच्या शिलालेखाबद्दल जर पाहायचं झालं तर अशोकाने आपल्या साम्राज्यात विविध भागामध्ये एकूण 39 शिलालेख यापैकी फक्त कर्नाटकमधील 3 आणि मध्य प्रदेशमधील 1 अशा 4 शिलालेखावर अशोक असा उल्लेख आढळतो. बाकी इतर सर्व ठिकाणच्या शिलालेखावर त्याचा देवमाप्रिय पियदसी म्हणजेच देवाला प्रिय असा उल्लेख आढळतो. अशोकचे जे हे शिलालेख आहेत ते प्रामुख्याने प्राकृत भाषेत आणि ब्राह्मण लिपीत आहेत आणि लिपी जी आहे ती ब्राह्मण लिपी आहे. त्यानंतर जर आपण आणखीन सम्राट अशोकबद्दल जर पाहिलं तर सम्राट अशोकने जे एकमेव कलिंग युद्ध लढले होते, या युद्धाचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला की त्याने त्याचं जे भरीघोष म्हणजे युद्ध करून विजय मिळवण्याचे जे धोरण होतं, त्या धोरणाचा त्याग करून त्याने धम्मघोष म्हणजे सांस्कृतिक विजय मिळवण्याच्या धोरणाचा त्याने स्वीकार केला. कलिंग युद्धामुळे अशोक हा पूर्णतः शांतिप्रिय बनला होता. त्यानंतर त्याने तिसरी बौद्ध परिषद ही सम्राट अशोकाने त्याच्या कालखंडामध्ये भरवली. यानंतर चला आपण पुढला प्रश्न पाहू. तर बघा, पुढील प्रश्न. चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे 4 प्रांत व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या लावा. तर बघा, इथे चंद्रगुप्त मौर्य राज्याचे 4 प्रांत दिलेले आहेत आणि त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर बघा, जे उत्तरपदमधील जे प्रांत होतं त्या प्रांताची राजधानी ही तक्षशिला होती. त्यानंतर आहे पश्चिम पद म्हणजे जे पश्चिमेकडील प्रांत होता त्या प्रांताची राजधानी त्याची उज्जैनी होती. त्यानंतर जे पूर्वपद होतं त्या पूर्वपदची राजधानी त्याची पाटलीपुत्र होती. त्यानंतर जे दक्षिणपद होतं त्या दक्षिणपदची राजधानी ही सुवर्णगिरी होती. तर बघा, अशा जोड्या आहेत का? आपले बरोबर उत्तर असेल ऑप्शन 3. त्यानंतर चला आपण पुढला प्रश्न पाहू. तर बघा, 92वा प्रश्न पाहतोय आपण. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखायचा आहे. तर बघा, विधान अ आहे विशाल साम्राज्याचा संस्थापक. त्यानंतर ब विधान आहे सुसंस्कृत विद्वान व कवी. त्यानंतर क विधान आहे प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राज्यकवी होता व बुद्ध पंडित वासुबंधू त्याच्या दरबारात होता. त्यानंतर ड विधान आहे भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात. तर बघा, पर्यायी उत्तरे आहेत 1 हरिसेन, 2 कनिष्क, 3 समुद्रगुप्त, 4 चंद्रगुप्त. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये करा. चला, यानंतर आपण पुढला प्रश्न पाहू.
नंतर पुढला प्रश्न पाहू आपण. सेम टाईपचा प्रश्न विचारला आहे. खालील वर्णनावर व्यक्ती ओळखा. तर बघा, त्याने उलेमानचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले. ब विधान आहे, तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता. क विधान आहे, दक्षिणेकडील राज्यावर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा. ड विधान आहे, त्याच्या दरबारात अमीर खुसो हा नामवंत कवी होता. तर बघा, पर्यायी उत्तर आहेत. 1. अल्तमश, 2. मोहम्मद बिन तुगलक, 3. अल्लाउद्दीन खिलजी आणि 4 आहे कुतुबुद्दीन ऐबक. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी. हा 1296 ते 1316 मध्ये खिलजी शासक होता. त्यानंतर बघा, 94वा प्रश्न पाहतोय आपण. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. इथेही 4 विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून व्यक्ती ओळखायचं आहे. तर बघा, अविधान आहे, या राजास आंध्रा भोज ही पदवी देण्यात आली होती. ब विधान आहे, त्याच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. त्यानंतर क विधान आहे, नांगलपुरम नावाचे नगर त्याने स्थापन केले होते. त्यानंतर ड विधान आहे, बिदर गुलबर्गा या मुसलमान राज्यांच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. तर बघा, तो एकमेव हिंदू राजा होता. तर या वर्णनाहून हे कृष्णदेवराय हे आपले बरोबर उत्तर असेल. 95वा प्रश्न. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहातपैकी कोणती तरतूद नव्हती. तर बघा, टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. त्यानंतर दुसरा पर्याय आहे, टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे, टिपूची दोन्ही मुले इंग्रजांकडे होळीस राहतील. आणि त्यानंतर चौथा पर्याय आहे, टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. कारण की श्रीरंगपट्टणम तहामध्ये ही तरतूद नव्हती. कारण की तैनाती फौजा ह्या वेल्सीने आणल्या होत्या आणि वेल्सी हा त्यानंतर बघा, 96वा प्रश्न पाहतोय आपण. डॅश यांनी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटरची सुरुवात केली होती. तर बघा, याही प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. त्यानंतर बघा, 97वा प्रश्न. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे. विधानावर आहे, ती गांधीजीची कट्टर अनुयायी होती. ब विधान आहे, ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती. क विधान आहे, ती मीराबेन या लोकप्रिय नावाने ओळखली जाते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन 3, मिस सलाद. नंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोणते ते ओळखा. अविधान, त्यांच्या कुटुंबाचा जातीय व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराची शिकवणीवर विश्वास होता. ब, त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. नंतर क विधान आहे, त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तर हे अस्पृश्य वाटे. त्यानंतर ड विधान आहे, ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत. तर बघा, पर्यायी उत्तरे आहेत. 1. महात्मा ज्योतिबा फुले, 2. श्री जवळकर, 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4. श्री गोलप. तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल आपण पाहू. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी मूकनायक, जनतापत्र, समता असे वृत्तपत्र त्यांनी काढले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1991 मध्ये मध्य प्रदेशमधील महू येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सपकाळ होते. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. त्यानंतर आपण पुढे जाऊ, पुढला प्रश्न पाहू. आजचा शेवटचा प्रश्न. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे. अविधान आहे, त्यांनी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवली होती. ब विधान आहे, अनेक धर्मांच्या तुलनेक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते. त्यानंतर क विधान आहे, ॲम्स्टरडम येथील धर्मपरिषदेला ते उपस्थित होते. ड विधान आहे, सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत होते. तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे यांना महर्षी म्हटले जायचे.
त्यांचा जन्म 23 एप्रिल 1873 जामखिंडी येथे कर्नाटक येथे झाला. ते प्रार्थना समाजाचे प्रचारक व कार्यकर्ते होते. 12 ऑक्टोबर 1906 मुंबई येथे डिस्प्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची त्यांनी स्थापना केली. 1912 त्यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांचे एकत्रित सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी आयुष्यभर जाती व्यवस्था नष्ट करण्यास प्राधान्य दिले. तर अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला यामध्ये जर काही डाऊट्स किंवा प्रश्न असतील तर इथे मी टेलिग्राम लिंक दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. थँक्यू.